श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता येईल शिलाईमध्ये. तर बघा दिवाळीसाठी हे 2 साऊथ इंडियन ड्रेस आलेले आहेत. तर मुलींची आहे, एक छोटी मुलगी आहे, एक मोठी आहे. तर आता ही मी कट करणार आहे, तुम्हाला देखील दाखवते की कशा पद्धतीने मी हे कटिंग करणार आहे. शिवल्यानंतर सुद्धा तुम्हाला याचा फोटो किंवा हे बघायला. तर यातला कोणता तर एकच दाखवणार आहे मी कटिंगमध्ये आणि शिलाईसुद्धा एकच दाखवणार आहे. शिवल्यानंतर दोन्ही ड्रेस कशा पद्धतीने शिवलेत हे दाखवून. तर आता आपण हा शिवूया, कारण हा मोठ्या मुलीचा आहे. तर हा पहिला आपण कट करूया. चॉकलेट आणि जो ग्रीन कलरचा आहे तो छोट्या मुलीचा आहे. तर बघूया एकदा कटिंग कसं करायचं आहे. ही आहे ओढणी, ही ब्लाऊज पीस आहे आणि हा घागरा आहे. यामध्ये अस्तर दिलेला आहे. तर आता आपण कटिंग करू. बघा ऑनलाईन मागवला आहे तिने, तर यातला ब्लाऊज पीस बघा ऑलरेडी फाटलेला आहे. तर ब्लाऊजमध्ये चालतं कुठं तरी ते फाटलेलं घालवता येतं. तर याचं कापड व्यवस्थित आहे. तर आता बघा हे जे खालचं परकरचं म्हणजे स्कर्टचं कापड, याला काही करायचं नाही, फक्त उंची बघायची आहे. ती जी उंची आहे अशी आडवी ती बरोबर आहे का, आणि तो फक्त आपल्या अशा प्लेट साईडला आणि खालच्या साईडला ऑलरेडी काट आहे, त्यामुळे कटिंग करायचं नाही आवश्यकता नाही. तर याची उंची किती आहे ते बघून घेऊ. तर त्या मुलगीची उंची आहे 39. तर ते असं आडवी उंची आपल्याला मोजायची आहे. तरी बरोबर उंची बघा 39च आहे. तर आता हे आहे इतकंच घ्यावं लागणार आणि ह्याच्यावरती आपल्याला नेफ्यापट्टीसाठी 2 इंच वाढवायचं होतं. ते 2 इंच आणि यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच हवं होतं, ते आपण नेपापट्टीमध्ये एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. 2 इंचाची नेपापट्टी करण्याऐवजी 2.5 इंचाची नेपापट्टी करणार आहे. म्हणजे ह्याची उंची अगदी बरोबर होईल. तर हे ठेवून घेऊया. ह्याला आता काही करण्याची गरज नाही. याला डायरेक्ट तिथे प्लेट्स पाडून नेपापट्टी लावायची आहे. फक्त अस्तर कट करून घेऊया, कारण अस्तर आपल्याला थोडं मेन फॅब्रिकपेक्षा 3 इंच कमी ठेवायचं आहे. तर भरपूर आहे असं आडवं. तर मेन फॅब्रिक आपलं 39 इंच आहे, तर 36 इंच अस्तर ठेवणार आहे. 36 वरती मार्किंग करून घेऊ. तर या कपड्याची अशी डब्बल घडी घालून, डब्बल घडी घातल्यानंतर त्याची आणखीन एक घडी घातलेली आहे, म्हणजे एकूण चोबल घडी आपण टाकलेली आहे. तर ती व्यवस्थित अंथरून घेऊया आणि फक्त आपल्याला इथे उंचीचं माप टाकायचं आहे, बाकी काही करायचं नाही. आणि उंचीच्या मापाने लाईन टाकून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी तर कट केलेला आहे, इतकाच तुकडा शिल्लक राहिलेला आहे. त्यामध्ये मी ब्लाऊजच्या स्लीव्ज बसवणार आहे आणि माझ्याकडच्या अस्तरवरती मी ब्लाऊजची मापे टाकणार आहे. तर इथे बघा ब्लाऊजची मापे टाकून घेतलेली आहे. तर इथे 13 इंच उंची घेतलेली आहे. मार्जिनसोबत एकूण 14 इंच उंची घेतलेली आहे आणि शोल्डर 5 इंच घेतलेला आहे. मुंडा 5.5 इंच आणि छाती आहे 32 इंच. 32चा चौथा भाग घेतलेला आहे आणि कंबर 27 आहे. तर 27चा चौथा भाग घेऊन त्यामध्ये घालण्यासाठी 2-2 इंच घेतलेला आहे. तर त्याही कट करून घेतो, कारण हे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं आहे. बाही मी त्यांच्या अस्तरातलीच घेणार आहे. फक्त माझ्याकडच्या अस्तरमधलं पाठीचा भाग आणि पुढचा भाग घेत आहे. हा भाग जसा आहे तसं ठेवून घ्यायचा आहे आणि याच्या भोवत्याने मार्किंग करायचं. तरी तिथं खालच्या साईडला 1 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे आणि अशी आखून घ्यायची आहे. गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि फुल गळा मी इथे 6.5 इंच घेणार आहे तयार. आणि ती खालच्या साईडला गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे. हा गळ्याचा असा आपण काढून घेतला. तर आता इथून बघा छातीचा चौथा भाग आधी 1.5 इंच घ्यायचा, म्हणजे 8 मध्ये 1.5 इंच मिसळल्यानंतर 9.5 इंच घेतलं. इथे बघा 3.2 इंच घ्यायचं. छाती आहे 32, तर 3.2 इंच. आणि इथे बघा इथे जितकं घेतलं त्याच्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 1.25 इंच वरती एक दोरी घेतलेली आहे. ही लाईन अशी आखून घ्यायची. त्यानंतर इथे मी डाचासाठी 2 इंच घेतलेला आहे आणि इकडं वरती सुद्धा
2 इंच घेऊन हा डाचाचा आकार काढून घेतलेला आहे. आणि हा आकार आपल्याला मुंड्यामध्ये घ्यायचा आहे. तर इथे बघा मुंड्याचं मार्किंग करून घेते. 5.5 इंचाचा पॉईंट दिला आणि इथून 1 इंचाचा पॉईंट दिला. तर पाठीमागील मुंडा हा 1.25 इंचावर पॉईंट दिला होता, तर पुढील मुंड्यासाठी 1.25 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि इथे जे दातासाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते इथे पुढे घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, ही लाईन पुढे घेतली आणि इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे थोडासा मला जोड द्यावा लागणार आहे. दातापासून ही लाईन आखून घ्यायची. तरी बघा आता हे कटिंग करून झालेलं आहे. तर मी बाही कट करून घेते. तर इकडं देखील काट दिलेले आहेत. तर मी ह्या साईडला पाठीचा भाग घेणार आहे. हे सगळे पार्ट असे ठेवून घेतलेले आहे. तिथं पाठीचा भाग ठेवलेला आहे आणि तिथे पुढचे भाग ठेवून आता मी कट करून घेणार. बघा त्याचा ब्लाऊजचं देखील कटिंग झालेलं आहे. तर पहिला मी घातला ठेवायला घेणार आहे. हे जो अस्तरचा भाग आहे तो असा अगदी व्यवस्थित आणि मेन फॅब्रिक देखील सेम ठेवून घ्यायचा आहे. की काटाकडची बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि हे कट केलेला भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे. आणि हे दोन्ही असे एक शिलाई टीप मारून जोडून घ्यायचं. आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत. तर प्लेट्स कशा पाडायचे का, तर ह्या साईडून एक अशी आणि इकडून अशी अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या प्लेट्स मी अशाच काढून घेणार आहे. तर ब्लाऊज देखील बघा इथं शिवून तयार झालेला आहे. तर हा बघा ब्लाऊजचा पुढचा भाग आहे. तर पाठीमागचा भाग दाखवतो तुम्हाला. पाठीमागे फक्त एक लेस लावलेली आहे आणि गोल गळा केलेला आहे. तर पाठीमागचा भाग देखील खूप छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर या घागऱ्याला देखील बघा अशा प्लेट्स पाडून झालेले आहेत. आता याला फक्त लिफापट्टी लावायची आहे आणि हे आपलं घागऱ्यावरचं प्रिन्सेस कट ब्लाऊज देखील तयार आहे. तर पाठीमागे असा सिंपल गोल गळा केलेला आहे, याला नॉट लावलेले आहे आणि ह्याचा प्रिन्सेस ब्लाऊज केलेला आहे. याचं काय फक्त कटिंग तुम्हाला दाखवले, शिलाईचा व्हिडिओ दाखवला नाही, कारण बरेच असं प्रिन्सेस कट ब्लाऊजवरचे व्हिडिओ आहेत माझे, ते तुम्ही पाहू शकता. त्या घागऱ्याला लिफापट्टी लावून घेऊ. पहिला जोडून घेणार आहे. तर जे साऊथ इंडियन ड्रेस शिवले ते तुम्हाला दाखवते मी. जो घागरा असतो तो शिवलेला आहे तर ते दाखवते. तर कमरपट्टी वगैरे खूप छान अशी बनवलेली आहे. तर ही कमरपट्टी अशी बनवलेली आहे बघा, लेस वगैरे लावून. आणि मागच्या साईडला असे ही नॉट केलेले आहेत त्याला. तर बघा हा अशा पद्धतीचा पूर्ण साऊथ इंडियन ड्रेस शिवलेला आहे. तर भरपूर असा घेरा झालेला आहे याला, बघू शकता तुम्ही. आणि हा दुसरा आहे बघा. तर याला देखील अशी कमरपट्टी बनलेली आहे. यामध्ये असंच कापड होतं, त्यामध्ये मला बनवायचं. पाठीमागं अशी तयार गोंडे नॉट केलेले आहेत लटकन.
घड्याला देखील असा भरपूर घेरा झालेला आहे. तर दोन्हीही साऊथ इंडियन ड्रेस कसे झालेत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.